चला तर विद्यार्थी मित्रांनो, मग आपण आता सुरुवात करूया. प्राणी आणि त्यांचे आवाज. प्रथम तुम्हाला इथं कशाचं चित्र दिसतंय? हा, निश्चितच माऊस. ओके, तर माऊसचा जो आवाज आहे त्याला क्रीप आणि स्क्वॅक असं म्हणतात. ठीक आहे, चला तर पुढं. काय हा बिहेव, याचा जो साऊंड आहे हिस आणि ग्रंट हे नाव आहे. पुढं पहा क्रोकोडाईल. ओके, क्रोकोडाईलचा साऊंड तर काही बुक्समध्ये हिस असा आहे. ओके, आणि दुसरा जो आहे बिलो. ओके ओके हा कोणता प्राणी आहे? खूप जणांना प्राण्यांची ओळख नसते पहा, तर यातून तुम्हाला प्राणी आणि त्यांची ओळख तसेच त्यांचे जे साऊंड आहेत, हा जो प्राणी आहे जो ग्रंट आणि स्नफ प्रकारचा साऊंड करतो, ठीक आहे, ज्याला आपण आर्ड्रेक असं म्हणतो. पुढं हा सर्वांना परिचित कोणता प्राणी आहे? हा, व्हेरी गुड, डिअर. आणि कशा प्रकारचा साऊंड करतो? ब्लेट आणि ग्रंट. व्हेरी गुड. ओके, हा कोणता पक्षी आहे? ईगल. ईगल, व्हेरी गुड. कोणत्या प्रकारचा साऊंड करतो? व्हिस्ट लाईन. ओके, लाईक अ व्हिसल ब्लोईंग. ओके, हा, एव्हरीवन नो. ओके, who is the king? Yes, lion is the king and lion sound is roaring. Then ape, very good. Okay, ape, the sound is gibbers. Okay, who is this? Hippopotamus. Hippopotamus. खूप वेळेस मंथन आणि ज्या काही छोट्या मुलांसाठी 1ली ते 7वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ज्या काही एक्झाम आहेत त्यामध्ये भरपूर वेळेस हिपोपोटेमसची स्पेलिंग पण विचारल्या जाते, तर आपल्याला ती स्पेलिंगही माहीत असणं गरजेचं आहे. HIPPOPOTAMUS. ओके, हिपोपोटेमस. एक अँड क्राय म्हणजे किंचाळणे आणि रडणे. हु इज दिस? जिराफ. ऐसा साउंड करता है. ओके, देन एवरीवन नो कॅट. ओके, अब पाहता कॉमनली म्याऊ हा आवाज विचारला जात नाही परीक्षेमध्ये. फुर हा आवाज विचारला जातो, PURR. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढं डवचा जो साऊंड आहे तो को या प्रकारचा आहे, को. ओके, त्यानंतर पुढं हॅरी. ओके, हॅरी मतलब गुड. कैसा साऊंड करता है? स्क्वॅक. ओके, तर अशा प्रकारचे आज आपण काही प्राणी, त्यांचे पिक्चर्स, साऊंड आणि स्पेलिंग पाहिला. तर वेगवेगळ्या छोट्या मुलांच्या स्पर्धा परीक्षेमध्ये हे प्रश्न विचारले जातात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर पुढील लिंकसाठी आपण कमेंट बॉक्समध्ये लिंक नंबर 2 टाका, तुम्हाला याची दुसरी लिंक मिळून जाईल. ओके, गुड नाईट, टेक केअर.